हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आता सकाळच्या ऑफिसला आलेली 10:30 वाजता. नाही पोरमाना नसती ये करतं रिटर्न जा करते. मग मी इज्जतनं देऊन आपल्या टेबलवर बसलेली मी सकाळची घरांना निघलो लेट झालं तर मग मला काही नाश्ता करायला टाईम भेटला नाही. मग मी जस्ट फ्रूट कट्स करून आणलेले आहेत मी सध्या डायटिंगवर आहे. काय सिरियसली मी डायटिंगवर, मी मस्ती नाही करत. आता मी रास पण घेतलेला, आता मी डाईट करूनच राहीन. मग आता बघू शकता मी इथं फ्रूटचा डब्बा वाखराला घेतलेला, पण मला काही फ्रूटचा डब्बा भेटत नाही. मग भेटलेला मी काय करायला जाईन ना ते माझ्यानं होईल असं शक्यच नाही. मग डब्बा उघडत नाही. मग रिटर्न रात जोर लावला नाही या उगारला डब्बा. मी तुम्हाला वाईच पोच देताना दाखवते. मी नाशपती, पेरू आणि सफरचंद कापून आणलेलं खावासाठी. मी पहिलाच घास नाशपतीचा खाल्लेला, मस्त लागली मला नाशपती माझी फेवरेट. छत्र्या बित्र्या ठेवलेल्या आहेत. आज मी छत्री आणलेली. मी ज्या दिवशी छत्री आणते त्या दिवशी पाऊस नसतो ना, सेम तसाच झालेला माझ्यासोबत. आज मी छत्री आणलेली पण पाऊस नाही. मग जाऊ दे, मग आपण आपल्या मैत्रिणींना देऊ, कारण शेअरिंग इज केअरिंग. मग बघू शकता मी आता मैत्रिणींना देवाला घेतलेला. ही सांगते तू खाऊ नको, तसाच्या तसाच ठेव डब्बा. मी बोलतो दुपारची घाण. मग हिला दाखवलं, ही वाकारते पहिले, ही विचार करते काय घेऊ. मग हिने पहिलाच पेरू घेतला, खाल्ला तो पेरू आता रिटर्न ती विचार करते मी काय घेऊ. या बघा खाल्ला ना, आता रिटर्न वाखराला घेते. आता वाखराला काय घेऊ असं करेल ना. तिकडं मी पण एक खाते तिच्याशी बोलता बोलता. झाला आमचा वाखरीचं कामं करून सर आलेलं आणि त्यांनी टवऱ्यान मी पलत आलो आणि ही करशा बघते म्हणा. सर आल्यावर मी घाबरते का नाही ते, पण मी नाही घाबरत गाईच. मग आपलं इथं गरम पाणी खपलेलं, मग मी गरम पाणी भरायला गेलो मग सगळा आपला झालेला आता आपण दुपारी जेवायला चाललेलो. तर दुपारी जेवायला चाललेलो मग आम्ही थोडी पोच बीज देत व्हिडिओ काढली. इथं शिड्या उतरत जेवलो बिवलो. जेवून झाल्यावर मग दुपारी जरा रेस्ट करायला आम्हाला जरा दुपारचा क्लायंट कॉल नाही उचलत. मग आम्ही लोक जरा कॅरम रूममध्ये जाऊन बसलेलो. तर ही करशा बघू शकता, दुसरी बघू शकता आया सेल्फ्या त्या सेल्फ्या नाही खरं सेल्फ्या काढून झाल्यात. मी पण व्हायचं 1-2 पोज दिल्या संध्याकाळी 4 वाजता आमचा कॉफी टाईम झालेला. रणजित दादा आला ना घरी, माझी कॉफी तो थंड केल्याशिवाय तो मला पियाला देणारच नाही. अशी गप्पा मारत बसेल. मी कॉफी पिता त्याशी बोलते. तो मला सांगतोय आमच्या घरा गणपतीला ये. मी त्याला सांगतोय मी येईन, एक काठी येईन. तो बोलतं, मी त्याला विचारते तुमच्या घरात प्राणी आहेत का? तो मला सांगतोय कुत्रं आहेत माझ्या घरात, 2 कुत्रे आहेत. तो एक कुत्रा बोलतं माझे चावलेलं मागं, आता बोलतं चावं नाही. बोलतं म्हणून काय इंजेक्शन दिलंस? नाही बोलतो तो, आता नाही बोलतो जास्त कोणचे चावं. तर बोलू चल चालेल ठीक आहे नंतर मला सांगतं फक्त नवीन माणूस आला ना कर त्याच्यावर बोलतं भुकतं ना अंगावर जातं. म्हणजे तुझं बोलू दादा म्हणणं काय, तू मला चावला पाहिजे काय? नाही बोलता असं काही नाही. तर बोलू चालेल चल बोलू येईन काय? मी तर जावाचं नाही गायचं. मला कुत्र्यांची रास भीती वाटतं. रास म्हणजे रास. कुत्रं मला एकदा चावलेलं होतं, तेव्हापासून आपण कुत्र्याची मस्ती करत नाही. कुत्राचा माझा संबंध नाही लांबपर्यंत. आमच्यामध्ये भारत पाकिस्तानचा हे आहे, काय बोलतात त्या काहीतरी बोलतात म्हणा, आता लक्षात नाही झालेलं. मी कॉफी पिता दादाशी बोलतोय ना. दादा बोलतो आज दिवस झाला तू काय मला व्हिडिओ घेतला नाही. बोलू चालेल आता घेते तुला व्हिडिओ. नाही इकडं मी पोच बीज दिली नाही. आमचा दादा बाबा शेट आहे रणजित दादा. आपला दादा सांगतो इकडे कॅमेरा फिरव, दुसरीकडे फिरव, बस झाला. लिपस्टिक लावली, तिला दाखव. बोलू दादा दाखवते ना. संध्याकाळी मी आज ऑफिसमधनं लवकर निघलेली 5:30 वाजताच, कारण मला थोडं घनसोलीला जायचं होतं. पण ट्रेन भेटून मी अर्धा तास बसून राहिलेलो. मग त्याच्यानंतर आपण घनसोलीला उतरलो. 7-7:30 वाजलेलं. मग घनसोलीला उतरल्यानंतर मी नवरा खाल्ला नाही रे, गल्यांचा खाल्ला. काय पण नाही गाईच बोलायचं हट. मग इकडं वाईच मी चाललेलो ना, सामसूम रस्ता होता म्हणून कॅमेरा चालू करून चालत होतो. नाही इकडं बघू शकता. नंतर मला रिक्षा भेटलेली सक्सेसफुली 15 मिनटं वेट केल्यानंतर. नाही इकडं माझी पोच बघू शकता गाईज. जो काम होतं तो आपला झालेला. आपण आपल्या पोऱ्याला घ्यायला आलो. तू आपला पोऱ्या गणपतीला आलेलं, सुट्ट्या लागलेल्या इथं आमचा डॉन बोलते डॉन. बघू शकता कसा पोच देतं म्हणा. मी टक्कर दिली नाही ह्याने आया जोरानंच दिलं लागला. मग संध्याकाळी डीमार्टला गेलो तू. मग मला तिथं शूट करता नाही आला, कारण माझा फोन ट्रसमध्ये होता. मग 11 वाजलं तिकडनं डीमार्टमध्ये यावाला. मग नवरा बोलला डायरेक्ट बाहेर जेवायला जाऊन शॉपिंग केलेली. रास दबलेलो माझं तोंडावर्ष दिसतच असेल. शॉपिंग वगैरे करून आलेलो ना, डायरेक्ट बाहेर जेवायला आलो. दोघाही झोर घेतलेली जेवायला. मला काय जेवायची इच्छा नव्हती, मी रास कंटाळलेलो. मग काय करू शकत नाही. माझ्या तोंडावरच तुम्हाला दिसत असेल मी कधी कंटाळले. ते 11:30 वाजलेलं. मग बाय गाईज, आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, सी यू.